नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय. तर 31 मे 2026 रोजी येत आहे अधिक मास पौर्णिमा. आपले हिंदू धर्मशास्त्र आणि पुराणामध्ये अधिक महिन्याच्या पौर्णिमेचे महत्त्व अधोरेखित केले असून ती विशेष मानली जाते. अधिक महिन्याचे स्वामित्व श्री भगवान श्री हरिविष्णू यांच्याकडे असल्यामुळे याला पुरुषोत्तम मास असं देखील म्हटलं जातं. तसेच या अधिक मासामध्ये केलेले पूजन, नामस्मरण, आराधना, उपासना याचे आपल्याला 10 पटीने फळ प्राप्त होतं. तसेच भगवान श्री हरिविष्णू यांची देखील कृपा प्राप्त होते. तसेच या अधिक मासामध्ये येणारी पौर्णिमा ही माता लक्ष्मीला समर्पित असल्यानं या दिवशी माता लक्ष्मीची विधिवत पूजा सेवा जर केली, या दिवशी जर काही उपाय केले तर आपल्यावरील सर्व संकट, विघ्न, अडचणी दूर होण्यास मदत होते. त्याचबरोबर भगवान श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मीची देखील कृपा प्राप्त होते. आणि म्हणूनच 31 मे 2026 रोजी या अधिक मासामध्ये येणाऱ्या पौर्णिमेला आपल्या मुलांच्या विवाहामध्ये येणारे अडथळे दूर करण्यासाठी, आपल्या मुलांना मनासारखा जोडीदार मिळावा, त्याचाच त्यांचा संसार सुखाचा व्हावा, यासाठीच आपल्याला एक उपाय करायचा आहे. उपाय अगदी साधा सोपा आहे, परंतु अत्यंत प्रभावी आहे. या अधिक मासातील पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला एका ठिकाणी एक नारळ ठेवायचा आहे, श्रीफळ ठेवायचं आहे, याची एक सेवा करायची आहे. आता हे नारळ, श्रीफळ तुम्हाला कोणत्या ठिकाणी ठेवायचं आहे, कोणता उपाय करायचा आहे, याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. पण त्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तसेच व्हिडिओ पाहताना व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका. मुलांचं योग्य वयात लग्न व्हावं, त्यांना मनासारखा जोडीदार मिळावा, त्यांचा सुखाचा संसार व्हावा असं सर्वांनाच वाटत असतं आणि त्यानुसार आपल्या मुलांसाठी स्थळ देखील पाहिलं जातं. परंतु स्थळ पाहत असताना अशा काही अडचणी निर्माण होतात, ज्यामुळे आपल्या मुलांच्या विवाहामध्ये विलंब होतो जातो आणि मुलांचं वय देखील वाढत जातं. आणि मुलांचं एकदा वय वाढलं की मग आणखीनच मुलांच्या विवाहामध्ये विलंब होत जातो. परंतु जर आपण काही विशिष्ट तिथीला जर काही उपाय सेवा जर केल्या तर ते विशिष्ट तिथीच्या देवी देवतांचे आशीर्वाद आपल्या मुलांना प्राप्त होतात आणि मुलांच्या विवाहातील हे जे अडथळे आहेत तर ते देखील दूर होण्यास मदत होते. आता आपल्याला जो आज उपाय पाहायचा आहे तर तो आहे एका नारळाचा. नारळाला श्रीफळ असं देखील म्हटलं जातं. तर या श्रीफळाविषयी आपण अगदी थोडक्यात महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. तर भगवान श्री हरिविष्णू जेव्हा पृथ्वीवर अवतरले होते तर तेव्हा त्यांनी आपल्यासोबत माता लक्ष्मी, नारळाचं झाड आणि कामधेनू या 3 गोष्टी आणल्या होत्या आणि या तिन्ही गोष्टी माणसासाठी वरदान आहेत. नारळाच्या झाडाला तर कल्पवृक्ष असं देखील म्हटलं जातं. तसेच नारळामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचा निवास असतो. तसेच नारळावर दिसणारे 3 डोळे म्हणजेच भगवान शिवशंकरांचे त्रिनेत्र असल्याचं देखील सांगितलं जातं आणि त्यामुळं नारळाला आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत शुभ मानलं जातं. तसेच अत्यंत दुर्मिळ एकाक्षी नारळ हे देवी माता लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं. तसेच ज्या घरामध्ये एकाक्ष नारळ असतो तर त्या घरामध्ये माता लक्ष्मी कायम स्वरूपी निवास करते. तसेच त्या घरामध्ये कायम संपत्ती, ऐश्वर्य आणि सुख समृद्धी भरभराट त्या घरामध्ये असते. तर आपण आज जो उपाय पाहणार आहोत त्यासाठी जर तुम्हाला एकाक्ष नारळ मिळाला तर अतिशय उत्तम, तो नाही मिळाला तरी देखील तुम्ही बाजारातून पाण्याचा एक नारळ खरेदी करून आणायचा आहे. आता उपाय आपल्याला करायचा आहे अधिक मास पौर्णिमेला, म्हणजेच ही येत आहे 31 मेला. तर या दिवशी सकाळी आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर घरामध्ये एखाद्यानं ओटीमध्ये घातलेला जर नारळ असेल किंवा घरामध्ये अगोदर पुजलेला किंवा इतर कसा जर नारळ असेल तर तो घ्यायचा नाही. तर यासाठी उपायासाठी आपल्याला नवीनच बाजारातून खरेदी करून नारळ आणायचा आहे आणि तो देखील पाण्याचा नारळ असावा. आणि एक नारळ घ्यायचा नाही तर आपल्याला 2 नारळ या उपायासाठी लागणार आहे. आता 2 नारळ कशासाठी तर मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. तर ही जी पौर्णिमा आहे तर ती माता लक्ष्मीला समर्पित तिथी आहे आणि अधिक मास हा भगवान श्री हरिविष्णू यांना समर्पित महिना आहे. तर या अधिक मास पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून आपल्या घराची साफसफाई करायची आहे. ज्या ठिकाणी स्वच्छता असते, साफसफाई असते तर त्या ठिकाणी माता लक्ष्मीचं वास्तव्य हे नेहमी असतं. त्यामुळं स्वच्छता करून घ्यायची आहे. उंबरट्यावरती हळदीनं लेपन करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुळशीची पूजा करायची आहे, कारण पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि तुळस ही माता लक्ष्मीचं स्वरूप आहे. त्यामुळे तुळशीला पाणी अर्पण करताना त्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद टाकायची आहे. पिवळ्या केलेल्या अखंड अक्षता तुळशीला अर्पण करायच्या आहे. धूपदीप दाखवायचा आहे, हळदी कुंकू लावायचा आहे. विधिवत तुम्हाला तुळशी मातेची पूजा करायची आहे. त्याचबरोबर आपण हा उपाय आपल्या मुलांच्या विवाहासाठी करत आहे आणि त्यामुळं माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरिविष्णू यांच्यासारखा म्हणजेच विष्णू नारायणासारखा आपल्याही मुलांचा जोडा जमावा, यासाठी तुम्हाला तुळशी मातेला हिरव्या काचेच्या बांगड्या किंवा लाल चुनरी हे सौभाग्याचे जे वाण आहे तर ते अर्पण करायचं आहे या पौर्णिमेच्या दिवशी सकाळी तुळशीची पूजा करताना. जर तुम्हाला 16 शृंगार जर अर्पण करणं शक्य होत असेल तर अतिशय उत्तम, पण ते जर तुम्हाला शक्य होत नसेल तर हिरव्या रंगाच्या काचेच्याच बांगड्या आणि एक लाल रंगाची चुनरी ही तुळशीला अर्पण करायची आहे वाण म्हणून.
त्यानंतर तुळशीला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा तुम्हाला 108 वेळा जप करायचा आहे. ज्या ठिकाणी भगवान श्रीहरी विष्णू यांचं वास्तव्य असतं तर त्या ठिकाणी माता लक्ष्मीचं देखील वास्तव्य नेहमी असतं आणि आपल्या मुलांचा विष्णू नारायणासारखा जोडा जमावा यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी प्रार्थना करायची आहे. त्यानंतर माता लक्ष्मीचा म्हणजे तुळशीचा जो मंत्र आहे तर त्याचा देखील तुम्हाला जप करायचा आहे. देवघरासमोर येऊन बसायचं आहे आणि तिथंच आपल्याला जी सेवा करायची आहे ह्या श्रीफळाचा उपाय करायचा आहे तर तो देवघरासमोर बसून करायचा आहे. शक्यतो या दिवशी मुलांनी लाल किंवा पिवळ्या रंगाची वस्त्र परिधान करायची आहेत. या दिवशी शक्य असेल तर उपवास करायचा आहे, व्रत करायचा आहे, त्याचा संकल्प करायचा आहे. आता हा उपाय करताना जर आई वडिलांनी केला तरी देखील चालेल, मुलामुलींनी केला तरी चालेल किंवा कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीनं केला तरी देखील चालेल. मुलं जर शिक्षणानिमित्त, नोकरीनिमित्त, काही कामानिमित्त जर घरापासून दूर असतील आणि त्यांना जर या दिवशी हा उपाय करणं शक्य होत नसेल तर आई वडिलांनी आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे किंवा भाऊ बहिणींना हा उपाय केला तरी देखील चालेल. अगदी साधा सोपा उपाय आहे. तर उपाय करण्यासाठी आपल्याला फक्त नारळ घेऊन चालणार नाही तर या नारळासोबतच आणखीही वस्तू आपल्याला लागणार आहेत. तर सर्वप्रथम तर तुम्हाला काय करायचं आहे, देवघरासमोर एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. या दिव्याच्या खाली तुम्हाला एक आसन करायचं आहे, एक प्लेट ठेवायची आहे, त्यामध्ये हळदीनं पिवळ्या केलेल्या अखंड अक्षता ठेवायच्या आहेत. माता लक्ष्मीला अखंड वस्तू अत्यंत प्रिय आहेत आणि आपण कोणतीही सेवा, कोणताही उपाय करताना जर अखंड वस्तू उपायासाठी घेतल्या तर त्याचा आपल्याला अखंड फळ देखील प्राप्त होत असतं. त्यानंतर दिवा प्रज्वलित करायचा आहे देशी गाईच्या तुपाचा. शक्यतो तुम्हाला जर कणकेचा किंवा मातीचा जर दिवा प्रज्वलित करणं झालं तर अतिशय उत्तम, किंवा तुम्ही मग कोणत्याही धातूचा करू शकता. या दिव्यामध्ये तुम्हाला देशी गाईचं तूप घालायचं आहे, चिमूटभर हळद घालायची आहे, 2 अखंड लवंगा घालायच्या आहेत आणि 2 भीमसेनी कापराच्या वड्या घालायच्या आहेत आणि असा हा दिवा तुम्हाला सर्वप्रथम प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतरच तुम्हाला देवपूजा करायची आहे. कोणतीही सेवा, कोणताही उपाय करताना अग्नीला साक्षी मानूनच करायला हवा. देवपूजा करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला हा जो श्रीफळाचा उपाय करायचा आहे तर तो करायचा आहे. त्यानंतर एक पाण्याचा नारळ घ्यायचा आहे. मी अगोदर सांगितल्याप्रमाणे आपल्याला 2 नारळ घ्यायचे आहेत, पण आत्ता सकाळी आपल्याला एका नारळाचा उपाय करायचा आहे आणि संध्याकाळी आपल्याला एका नारळाचा उपाय करायचा आहे. तर हळदीने आणि कुंकवाने लाल पिवळे केलेले आपल्याला 2 धागे घ्यायचे आहेत. एक हळकुंड घ्यायचा आहे, लेकुरवाळा हळकुंड असावं. एक सुपारी घ्यायची आहे, 21 अखंड अक्षता मोजून घ्यायच्या आहेत. त्यानंतर 2 पानाचे विडे घ्यायचे आहेत आणि या विड्यावर ठेवण्यासाठी पुन्हा एक सुपारी तुम्हाला घ्यायची आहे आणि एक लेकुरवाळा हळकुंड घ्यायचा आहे. ज्याप्रमाणे आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मीचे व्रत करतो आणि त्यावेळेला कलश स्थापना करतो आणि त्या कलशाची आपण विधिवत पूजा करतो, तर त्याचप्रमाणे आपल्याला या अधिक मास पौर्णिमेला ही तिथी देखील माता लक्ष्मीला समर्पित असल्यामुळं अशाच प्रकारची तुम्हाला कलश स्थापना करायची आहे. एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे किंवा इतर कोणत्याही धातूचा घेतला तरी चालेल. त्याच्यामध्ये तुम्हाला 1 रुपयाचं नाणं, अखंड ज्या आपण अक्षता घेतलेल्या होत्या तर त्या अक्षता टाकायच्या आहेत, दुर्वा टाकायच्या आहे. त्याचबरोबर त्या कलशावरती तुम्हाला आंब्याची पानं ठेवायची आहेत, हळद चिमूटभर या पाण्यामध्ये टाकायची आहे, कुंकू टाकायचं आहे, पाण्याची पूजा करायची आहे. त्यावरती तुम्हाला 7 किंवा 11 आंब्याची पानं ठेवायची आहेत. 5 ठेवली तरी देखील चालतील. पानं कुठेही फाटलेली नसावीत, ताजीच आंब्याची पानं असावीत आणि त्यावरती तुम्हाला आपण हे जो श्रीफळ घेतलेला आहे तर तो ठेवायचा आहे. आता श्रीफळ ठेवताना ते कसं ठेवायचं आहे, तर सर्वप्रथम तर ते आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे. आता मी अगोदर सांगितलं त्याप्रमाणे मुलामुलींनी केला किंवा आई वडिलांनी केला तरी देखील चालेल. तर या श्रीफळावरती तुम्हाला माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे. ओम श्री महालक्ष्मी नमो नमः या मंत्राचा तुम्ही 108 वेळा जप करायचा आहे. भगवान श्रीहरी विष्णूंच्या ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. किंवा तुम्ही महालक्ष्मी अष्टकम किंवा इतर कोणतेही माता लक्ष्मीचं स्तोत्र म्हटलं तरी देखील चालेल. आणि हा जो नारळ आहे, हे श्रीफळ आहे, तर ते तुम्हाला अभिमंत्रित करायचं आहे. त्यानंतर तुमच्या कुलदेवतेचं तुम्हाला नामस्मरण करायचं आहे. कुलदेवतेचं तुम्हाला 108 वेळा नाव घ्यायचं आहे. तुम्ही ज्या इष्टदेवतेला मानता त्याचं नामस्मरण करायचं आहे आणि हे जे श्रीफळ आहे तर ते अभिमंत्रित करायचं आहे. आणि या श्रीफळावरती तुम्ही हे कलश स्थापना कशासाठी करत आहात, तर ही कलश स्थापना तुमच्या मुलांच्या विवाहामधील अडचणी दूर करण्यासाठी, आपल्या मुलांना योग्य स्थळ यावं, आपल्या मुलाला मनासारखा जोडीदार मिळावा यासाठी आपण हे करत आहोत. हे तुम्ही तुमच्या कुलदेवतेला भगवान श्री हरी विष्णूंना आपल्या मुलांच्या विवाहातील अडथळे दूर करण्यासाठी मनापासून प्रार्थना करायची आहे. त्यानंतर आपण जे हळकुंड घेतलेलं आहे तर ते हळकुंड तुम्हाला या लाल पिवळ्या धाग्याने या श्रीफळावर बांधायचं आहे. लेकुरवाळा हळकुंड घ्यायचं आहे, कुठेही तुटलेलं नसावं. त्यापूर्वी या श्रीफळाला तुम्हाला हळदी कुंकवानं स्वस्तिक काढायचं आहे किंवा तुम्ही नुसत्या हळदीनं काढलं तरी देखील चालेल किंवा हळदी कुंकवानं काढलं तरी देखील चालेल. आणि त्यानंतर त्यावरती तुम्हाला या लाल पिवळ्या धाग्याने हे हळकुंड बांधायचं आहे आणि तुमच्या देवघरामध्ये ही कलश स्थापना करायची आहे. दररोज सकाळ संध्याकाळ देवपूजा करताना तुम्हाला या कलशाची देखील पूजा करायची आहे.
हे जे श्रीफळ आहे तर ते माता लक्ष्मीचं स्वरूप आहे. आपण कलशामध्ये जे 1 रुपयाचं नाणं सुपारी जे टाकलेलं आहे तर ते सुपारी जे आहे तर ते विघ्नहर्त्याचं स्वरूप आहे. त्यानंतर या कलशाच्याच बाजूला ज्या ठिकाणी माता लक्ष्मीची मूर्ती असेल किंवा बाळकृष्णाची मूर्ती असेल तर आपण जे 2 पानाचे विडे घेतलेले आहेत तर ते विडे ठेवायचे आहेत. त्यावरती जी सुपारी घेतलेली आहे तर ती सुपारी ठेवायची आहे. अक्षदा ठेवायच्या आहेत, मोजून 11 अक्षदा ठेवायच्या आहेत. आणि दररोज तुम्हाला या विड्याच्या पानाची देखील पूजा करायची आहे. दररोज तुम्हाला ही विड्याची पानं बदलायची आहेत आणि त्या ठिकाणी तुम्हाला दुसरी 2 विड्याची पानं ठेवायची आहेत. अक्षदा आणि जे एक सुपारी आहे तर ती सुपारी त्याच ठिकाणी ठेवायची आहे. फक्त आपल्याला विड्याची पानं बदलत राहायची आहेत. त्याचबरोबर शक्य असेल तर या सुपारीला तुम्हाला अभिषेक देखील करायचा आहे. तुम्ही पाण्यानं केला तरी देखील चालेल. सुपारी हे विघ्नहर्त्याचं स्वरूप आहे. ज्या ठिकाणी गणपती बाप्पाची मूर्ती प्रतिमा नसते तर त्या ठिकाणी सुपारी ही गणपती बाप्पांचं स्वरूप म्हणून पूजा केली जाते. आणि ज्या वेळेला तुम्ही तुमच्या मुलासाठी स्थळ पाहायला जात असाल तर त्यावेळेला तुम्हाला ही सुपारी तुमच्या सोबत ठेवायची आहे. पुन्हा आल्यानंतर देवघरामध्ये स्थापन करायचे आहे. आणि जे आपण श्रीफळ जे आपण पाण्यामध्ये ठेवलेलं आहे म्हणजे श्रीफळाची स्थापना केलेली आहे तर त्याची देखील तुम्हाला रोज देवपूजा करताना त्यातील पाणी बदलायचं आहे. पण हे पाणी तुळशीमध्ये चुकूनही टाकायचं नाही, तर तुम्ही इतर कोणत्याही झाडाच्या कुंडीमध्ये हे पाणी टाकू शकता. त्याचबरोबर यातील थोडंसं जे पाणी आहे तर ते संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे, उंबरठ्यावरती, दरवाजावरती, जेणेकरून आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता पसरलेली आहे तर ती दूर होण्यास मदत होणार आहे. दुसऱ्या दिवशी तुम्हाला पुन्हा पाणी बदलून कलश स्थापना करायची आहे आणि दररोज तुम्हाला याची पूजा करायची आहे. जर तुम्हाला अशा प्रकारे जरी कलश स्थापना जर करायची नसेल तर एका प्लेटमध्ये तुम्ही अखंड अक्षदा घ्यायच्या आहेत, कुठेही न तुटलेल्या. त्यावरती जरी तुम्ही हे जे श्रीफळ आहे तर ते स्थापन केलं तरी देखील चालेल. आणि त्याच्याच बाजूला तुम्हाला हा जो पानाचा विडा केलेला आहे तर तो ठेवायचा आहे. दररोज सकाळ संध्याकाळ तुम्हाला या श्रीफळाची पूजा करायची आहे. आपल्या मुलांच्या विवाह संबंधित किंवा कुटुंबातील ज्या काही अडचणी आहेत तर त्या या ठिकाणी तुम्हाला बोलून दाखवायच्या आहेत. आता जर उपाय आई वडील करत असतील तर आई वडिलांनी किंवा भाऊ बहिणीने ज्यांच्यासाठी उपाय करत आहोत तर त्यांचं नाव घेऊन हा उपाय करायचा आहे. विड्याचं पान जे ठेवलेलं आहे तर त्यावरती तुम्हाला कुंकवानं स्वस्तिक काढायचं आहे आणि त्यावरती तुम्हाला ही सुपारी स्थापन करायची आहे. सुपारीवरती देखील कुंकवानं स्वस्तिक काढा किंवा कुंकवानं ती लाल केली तरी देखील चालेल. संध्याकाळी 3 सांजेच्या वेळेला पुन्हा एकदा तुळशीची पूजा करायची आहे. हळदी कुंकू धूपदीप दाखवायचा आहे. तिला 11 प्रदक्षिणा मारायच्या आहेत. त्याचबरोबर भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीचं त्या ठिकाणी नामस्मरण करायचं आहे. त्यानंतर आपण एक श्रीफळ ठेवलेलं होतं बाजूला तर ते श्रीफळ घ्यायचं आहे. त्या श्रीफळावरती तुम्हाला भीमसेनी कापराच्या 2 वड्या ठेवायच्या आहेत आणि थोडीशी त्यावर पिवळी मोहरी ठेवायची आहे. आणि या ज्या श्रीफळ आहे या नारळाने तुमच्या मुलाची दृष्ट काढायची आहे. यालाच कर्पूर होम असं म्हणतात. आणि 7 वेळा तुमच्या मुलाच्या डोक्यापासून पायापर्यंत ज्याप्रमाणे आपण लहान मुलाची दृष्ट काढतो तर त्याप्रमाणे हा भीमसेनी कापूर पेटवून तुम्हाला या पेटत्या नारळाने म्हणजेच या श्रीफळाने तुम्हाला तुमच्या मुलाची दृष्ट काढायची आहे. मुलांच्या विवाहातील अडचणी दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे. हा उपाय करताना अगदी शांतपणे करायचा आहे. कोणाशीही एकही शब्द न बोलता मनातल्या मनात उपाय करायचा आहे. आणि हा जो श्रीफळ आहे नारळ आहे तर तो दूर अंतरावरती नेऊन फेकून द्यायचा आहे किंवा लगेचच वाहत्या पाण्यामध्ये नेऊन सोडला तरी देखील चालेल. घरात येताना हातपाय स्वच्छ धुवून यायचा आहे. पुन्हा एकदा एका प्लेटमध्ये भीमसेनी कापूर घ्यायचा आहे. 2 अखंड तमालपत्र घ्यायचे आहे. 2 लवंगा, पिवळी मोहरी घ्यायची आहे आणि या वस्तू आपल्या घरामध्ये जाळायच्या आहे, जेणेकरून आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता पसरलेली आहे, निगेटिव्हिटी आहे तर ती दूर होण्यास मदत होणार. तसेच देवघरामध्ये जे आपण श्रीफळ स्थापन केलेलं आहे तुम्ही कलशामध्ये करू शकता किंवा अखंड अक्षदांवर केलं तरी देखील चालेल. आपल्या मुलांचा विवाह होईपर्यंत, विवाह जमेपर्यंत तुम्हाला हा जो श्रीफळ आहे तर त्याच ठिकाणी ठेवायचा आहे. देवघरासमोर सकाळ संध्याकाळ त्याची पूजा करायची आहे. आणि विवाह जमल्यानंतर मग जोडीनं म्हणजेच मुलामुलींनी जोडीनं हे जे श्रीफळ आहे त्याची विधिवत पूजा सेवा करायची आहे. आणि ज्या ठिकाणी माता लक्ष्मीचं मंदिर असेल तर तिथं हा हे जे श्रीफळ आहे तर ते घेऊन जायचं आहे आणि माता लक्ष्मीच्या चरणावरती तुम्हाला हे श्रीफळ अर्पण करायचे आहे. तिथं जाऊन माता लक्ष्मीची पूजा सेवा करायची आहे. तिला देखील तुम्हाला 16 शृंगार अर्पण करायचे आहेत. तर अशी ही सेवा तुम्हाला या अधिक मास पौर्णिमेला आपल्या मुलांच्या विवाहातील अडचणी दूर करण्यासाठी करायची आहे. अगदी साधी सोपी सेवा आहे परंतु अत्यंत प्रभावी उपाय आहे. उपाय केला तर तुमच्या मुलांच्या विवाहातील सर्व अडचणी दूर होऊन त्यांना मनासारखा जोडीदार मिळणार आहे आणि विष्णू नारायणासारखा आपल्या मुलांचा जोडा जमणार आहे. तरी देखील तुमच्या जर काही अडचणी असतील, समस्या असतील तर मला कमेंटमध्ये विचारू शकता. उपाय करताना आपली कुलदेवता माता लक्ष्मी, भगवान श्री हरी विष्णू, श्री स्वामी समर्थ महाराज यांचं नामस्मरण करायला अजिबात विसरायचं नाही. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.